नमस्कार. आपलं रावेर मीडियामध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रावेर लोकसभा मतदारसंघात बारामतीची पुनरावृत्ती होऊन नणंद भाऊजेत लढत होईल. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे आणि त्यांच्या भाऊ नणंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात खरंच लढत होईल का अन्य कोणते पर्याय पक्षासमोर आहेत, याबाबतची आपण चर्चा करणार आहोत. या मतदारसंघामध्ये कालच रात्री उशिरा खासदार रक्षा खडसे यांचं नाव भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून जाहीर झालं आणि त्यानंतर सर्वच पक्षांमधल्या राजकीय हालचाली आता गतिमान झालेल्या आहेत. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं नक्की कोण निवडणूक लढवणार? गेल्या 6 महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी जवळपास हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यातच जमा होता. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत फारशी आपल्याकडून कोणी निवडणूक लढवू शकेल का अशी चाचपणी झालेली नाही, किंबहुना त्यांनी तसा प्रयत्नही फारसा केलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता रक्षा खडसेंचं नाव जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री, आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मात्र आता तब्येतीच्या कारण सांगून या निवडणुकीतून जवळपास माघार घेतल्याचं जमा आहे. रक्षा खडसेंविरुद्ध त्यांना निवडणूक लढायची नाही अशा कारणामुळे ते माघार घेत आहेत असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. खरं कारण काहीही असो, पण आता एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत रक्षा खडसेंविरुद्ध निवडणूक लढणार नाहीत हे आता जवळपास पुन्हा स्पष्ट झालेलं आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसकडून रावेर लोकसभा मतदारसंघात जे इच्छुकांची नावं घेतली जात होती त्यात जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील आणि यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची नावं आघाडीवर होती. यातील जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी ही निवडणूक लढवायला म्हणजे त्यांची इच्छा नाही आहे, त्यांनी उत्सुकता दाखवलेली नाही आहे. मग आता या पार्श्वभूमीवर फक्त अतुल पाटील यांचं नाव जरी यात असलेलं आघाडीवर असलं तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खळबळजनक दावा आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीच ही रावेर लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह किंवा अशी इच्छा या मतदारसंघातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे. आपलं रावेर मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार काल नाशिक जिल्ह्यातल्या निफाड येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, रोहिणी खडसे आणि अतुल पाटील यांची एक संयुक्त बैठक झाली आहे. या बैठकीत उमेदवारी कोणाला मिळेल हे निश्चित झालं नाही, म्हणून जयंत पाटील यांनी उद्या या सगळ्या इच्छुकांना उद्या मुंबईला बोलवलेलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्या 11 वाजता ही बैठक होणं अपेक्षित आहे. जर कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर रोहिणी खडसेंनीच ही रक्षा खडसे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवावी. एकनाथराव खडसेंची इच्छा होती, परंतु तब्येतीच्या कारणास्तव जर ते लढवू शकत नसतील तर रोहिणी खडसे यांना काय हरकत आहे निवडणूक लढवायला, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काय होईल निर्णय पक्षामध्ये याचं उत्तर उद्या आपल्या सगळ्यांना दुपारनंतर मिळणारच आहे. मात्र ज्याप्रमाणे बारामतीमध्ये नणंद सुप्रिया सुळे आणि भाऊजाई सुनेत्रा पवार यांच्यामध्ये एक लढत तुल्यबळ बघायला मिळणार आहे, तसंच बारामतीचं दुसरं चित्र, तशीच लढत रावेरमध्ये होईल काय याकडे अवघ्या जळगाव जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागून आहे. अर्थात जर ही लढत तशी होणार नसेल, रोहिणी खडसे यांनी जर नकार दिला तर मात्र मग अतुल पाटील यांचं नाव निश्चित होऊ शकतं. अर्थात त्यानंतरही जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणी इच्छुक नसलंच तर मग काँग्रेसकडे आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे विचारणा होऊ शकते निवडणूक लढवण्याबद्दल. तुर्तास मात्र तरी हा चेंडू निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच गटामध्ये आहे हे मात्र निश्चित. जर खरोखर खासदार रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात लढत झालीच तर त्यांना कोण कोण पाठिंबा देईल हे पाहणे मोठं उत्सुकतेचं आणि रंजक ठरणार आहे. रक्षा खडसे यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होताच भारतीय जनता पक्षातल्या एका गटाने
तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा सत्रे सुरू केला आहे. मुक्ताईनगरमधले आमदार चंद्रकांत पाटील यांचंही खडसे परिवाराशी फारसं सख्य नाही. इतकंच नव्हे तर खासदार खडसे यांच्या उमेदवारीचं सगळ्याच तालुक्यांमधून भारतीय जनता पक्षाकडून स्वागत झालेलं नाही, ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोण रक्षा खडसेंच्या मागे ऐन निवडणुकीच्या दिवशी उभं राहील हे बघणे मोठं रंजक आणि औत्सुक्याचं ठरणार आहे. याचबरोबर जर रोहिणी खडसे या निवडणुकीत थांबल्या तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे गटाची शिवसेना हे नक्की त्यांच्या मागे उभे राहतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधले सुद्धा कोणकोण नेते त्यांना पाठिंबा देतील आणि कशा प्रकारे मदत करतील असा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा नणंद भाऊजाईच्या लढतीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. कोणाची बाजू घ्यावी त्यांनी, सुनेची की मुलीची, असाही प्रश्न निर्माण होईल. अर्थात त्यांना शेवटी जाहीररित्या पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच रोहिणी खडसे यांचीच बाजू घ्यावी लागणार आहे, त्यांचा प्रचार करावा लागणार आहे. पण तरीसुद्धा ते नेमकी कोणती भूमिका घेतील ही जर लढत झाली तर ते आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट होणारच आहे. या सगळ्या गोष्टी कसा वाटला आमचा आजचा हा भाग आम्हाला नक्की जरूर कळवा. आपण आपलं रावेर मीडिया हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या आणि अशाच उत्कृष्ट बातम्यांसाठी आपण ते नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार.